नमस्कार, तुमच्या सर्वांचे ऑल टू एव्हरीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला व्हिडिओ आहे आरटीई बद्दल। आरटीईचा अर्थ आहे राईट टू एज्युकेशन। मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये हा मूळ उद्देश आहे आरटीईचा। 25% जागा या आरटीई मार्फत राखीव ठेवले जातात आणि त्या लॉटरी पद्धतीने भरण्यात येतात। 2024-25 या वर्षांतर्गत आरटीई मध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे। अजून फॉर्म सुरू झाले नाही। सुरू झाल्यावर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। महाराष्ट्र शासन राजपत्र म्हणजेच गव्हर्नमेंट रूल यालाच आपण GR असे म्हणतो। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 9 फेब्रुवारी 2024 रोजी ही अधिसूचना काढण्यात आलेली आहे। ह्या 3 असे नवीन बदल करण्यात आलेले आहेत। त्यात पहिला नियम म्हणजे पहिला बदल आहे, या नियमास महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2024 असे म्हणावे। दुसरा व सर्वात मोठा बदल यात करण्यात आलेला आहे, जसे की महाराष्ट्र बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क म्हणजे वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा सर्व प्राथमिक वर्ग स्तरावरील कमीत कमी 25% प्रवेश करण्याची पद्धत नियम 2013 नुसार वंचित व दुर्बल घटकातील 25% प्रवेश करते। ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या 1 किलोमीटर परिसरातील शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत, अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही। तिसरा बदल असा, नियम 4च्या उपनियम खाली निवडण्यात आलेली कोणतीही खाजगी विना अनुदानित शाळा कलम 12च्या उपकलम 2 नुसार प्रतिपूर्ती करता पात्र ठरणार नाही। थोडक्यात याचा अर्थ असं, या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2024-2025 या वर्षापासून मुलांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांऐवजी चिमुकल्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद असू दे किंवा नगरपालिका, महानगरपालिका किंवा खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये आरटीई मार्फत प्रवेश मिळणार आहेत। आता तुम्हाला सगळ्यांना एकच प्रश्न पडला असेल की हा बदल का केला असेल? तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या प्रतिपूर्तीच्या थकबाकी 2500 कोटींवर गेल्याने सरकार आता गरीब मुलांना खाजगी इंग्रजी शाळेत प्रवेश देणे थांबवणार आहे। अजूनपर्यंत फॉर्म निघाले नाहीयेत। पुढील आठवड्यात प्रवेशाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। फॉर्म निघाल्याबरोबर आपण तशी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत, तर त्यासाठी तुम्ही आमच्याशी जुळून राहा। धन्यवाद।